जर महाराष्ट्राबद्दल विश्लेषण करायचं म्हणलं तर 3-4 मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायला लागतील. एक म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी म्हणजे एकनाथ शिंदे असतील, राज ठाकरे असतील आणि अजित पवार नाखुशी नाही पण अजित पवार असतील, तर या सर्वांनी हिंदुत्वाचा उघडपणे पुरस्कार केला. या विरुद्ध इंडिया आघाडीत जी मंडळी होती त्यांनी हिंदुत्वाबद्दल जरा सावधपणे ते बोलले. दुसरं माझ्या मते फार महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रातला की ज्याचा फटका भारतीय जनता पक्षाला प्रामुख्याने बसला तो म्हणजे जे पक्षबदल झाले गेल्या 2-2.5 वर्षात ते काही लोकांना एवढेसे पसंत पडलेले दिसत नाही आहेत. त्याचा परिणाम आपल्याला आता निकालांमध्ये जाणवेल. अजून आपल्याला अंतिम निकाल हाती यायला थोडा वेळ लागेल अजून, पण सर्वसाधारणपणे आपल्याला कल्पना आलेली आहे की निकाल कुठल्या दिशेने चालले आहेत. तिसरं म्हणजे मराठा विरुद्ध OBC असा जो संघर्ष महाराष्ट्रात झाला त्याचा एक पदर ज्यावेळी आपल्याला आकडेवारीचा तपशील उपलब्ध होईल निकालांच्या त्यावेळी त्याच्यावर आपल्याला जास्त बोलता येईल. चौथा मुद्दा म्हणजे अनेक मंडळींना राजकीय मंडळींना जी अटक झाली ती अटक झाल्यामुळे त्यांचे जे पक्ष आहेत आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये एक जोरदार प्रतिक्रिया निर्माण झाली. म्हणजे जर त्यांना अटक झाली नसती तर एवढ्या जोमाने ते निवडणूक लढले असते का असा माझ्यासमोर प्रश्न आहे. तर त्याचाही विचार या आताच्या सत्ताधारी मंडळींना पुढच्या विधानसभेच्या संदर्भात करायला लागेल. आणि सगळ्यात म्हणजे आता मुंबईची उदाहरण मला देता येईल की काही उमेदवार जे होते ते लादल्यासारखे होते. म्हणजे आता उदाहरणार्थ सुधीर मुनगंटीवार म्हणले की मला लढायची इच्छाच नव्हती पण मला पक्षानं सांगितलं. उभं राहिल्यानंतर ते देखील ते म्हणले की मी जर जिंकलो तर मोदींचा विजय आणि हारलो तर माझा पराजय आहे. अशीच